क्षमतेचा संदेश देणारे महात्मा होते, या सर्वांना स्मृत होते. त्याचप्रमाणे विजय हनुमान यांना मी वंदन करून या ठिकाणी लोकप्रतिनिधी होऊन गेले त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. सर्वप्रथम मी स्वर्गीय सुनीलजी लोखंडे यांना श्रद्धांजली अर्पण करून स्वर्गीय मंगल राजगुरू, स्वर्गीय बाळासाहेब तुकाराम दीक्षित, त्याचप्रमाणे स्वर्गीय प्रफुल्ल भाडे यांनाही श्रद्धांजली अर्पण करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. मित्रांनो, गेल्या अनेक काळापासून आपण या ठिकाणी राहतो, या भागात राहतो. खर तर विकास हा शाश्वत हवा. आपण अनेक वंदना या ठिकाणी ऐकल्या की 3000 कोटी खर्च झाले. त्याचप्रमाणे कुठेतरी आपल्याला प्रत्येकाला घरापर्यंत ते लक्ष्मीनगर भागातल्या लोकांना मी विचारू इच्छितो की आपल्या घरापर्यंत किंवा इथे मारुती मंदिराजवळ पेढे वाटपाचा कार्यक्रम झाला होता, तो आपल्याला आठवतो का? 7/12 निमित्त पेढे वाटपाचा कार्यक्रम झाला होता, तो आपल्याला आठवतो का? किती लोकांना आठवतं त्यांनी हात वर करा. 7/12 निमित्त पेढे वाटपाचा कार्यक्रम झाला होता. खरं तर त्या पेढ्याचं रूपांतर नंतर संघटनाला मार्ग जायकवाडीपर्यंत गेलं त्याचं, पण अजूनही आपल्याला 7/12 मिळालं नाही. दादा, या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण इथपर्यंत आले याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. खरं तर लक्ष्मीनगर हा भाग 12 तालुकेदारांचा आहे, कष्टकरी जनतेचा आहे. प्रत्येक जण कमावून आणि प्रत्येक जण आपल्या संसाराची गाडी ओढून या ठिकाणी आपला प्रपंच उभा करतो. पण या ठिकाणी सोयी सुविधा आम्हाला कोणत्याही प्रकारच्या नाही, कारण दर्जेदार असा लोकप्रतिनिधी आम्हाला मिळाला नाही. खर तर स्वर्गीय सुनील अण्णांनंतर रवी अण्णांनी देखील या ठिकाणी काम करण्याचा एकदम सुंदर असा प्रयत्न केला. रविवारी वहिनी असतील, बाकीचे लोक असतील, सर्व लोक या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने राहता. या ठिकाणचा एक महत्वाचा प्रश्न एक नाही अनेक आहे. खर तर आपण सर्वजण मिळून या ठिकाणी गुन्हे गोविंदाने राहतो, पण मूलभूत सुविधा ज्या आहे, भारतातला पहिला प्रयोग कॉन्क्रीटच्या रस्त्यावर डांबर, खरं तर हे आपण लक्ष्मीनगर वासियांनी अनुभवलं. त्यानंतर भुयारी गटारी झाल्या. भुयारी गटारीचं पाणी हे गटारी मार्गे पुढे गेलं, पण पाऊस पडल्यानंतर ते पाणी लोकांच्या घरात आले आणि शेतकऱ्यांचा त्रास आपल्या सर्वांना झाला. मित्रांनो, सांगण्याचा उद्देश असा की यावेळेस मतदान करताना मागच्या वेळेस आपण चूक केली, वरती बॅट दाबली, त्या बॅटची दुर्घटना झाली ना आपल्याच पाठीत बसली. मित्रांनो, या वेळेस एकतर संपूर्ण पॅनल सह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले परागजी संधान साहेब 9 वर्षापासून ते जनतेमध्ये आहे आणि 2 छत्री आणि कमळासोबत छत्री विकासाची खात्री. रवी नाना आपल्या घरातला माणूस आहे, प्रशांत भाऊ आपल्या घरातला माणूस आहे, त्याचप्रमाणे गणेश भाऊ आढाव असतील, त्याचप्रमाणे उषाताई असतील, हे सगळे आपले घरातले लोक आहेत. यांना आपण चांगल्या मताधिक्याने निवडून देऊन खरं तर आता फक्त आपण ऐकून घरी जाऊन विचार करून हे काळजीपूर्वक मतदान केलं पाहिजे. मागच्या वेळेस जे लोकप्रतिनिधी दिले, कोण कुठे गेलं स्वार्थासाठी, कोण कुठे गेलं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण प्रत्येक वेळेस काम करत असताना आदरणीय नितीन दादांना सांगू इच्छितो, आदरणीय दादा, आपल्याला जरी मला संधी देता आली नाही तरी पण प्रामाणिकपणे मी आपलं काम या ठिकाणी चोखपणे बजावेल आणि आपल्या भागातले उमेदवार हे निवडून आणण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करेल. एवढे बोलतो, माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लक्ष्मीनगर हा भाग असा आहे ज्याच्यावरती सगळ्यात जास्त माझ्या पूर्वीपासून लक्ष त्या ठिकाणी या भागामध्ये आहे. कैलासवासी सुनीलजी लोखंडे या ठिकाणी होते. सुनील भाऊला ज्या वेळेस इथं मी यायचो ते सगळं किंवा काय लागतं ते सांगायचे आणि त्याप्रमाणे आपण इथं सगळ्या सुविधा त्या ठिकाणी केल्या. आता मध्यंतरी आपल्याकडे आमदारकीच नाही, आपण काय करू शकतो? मागच्या 25 वर्षामध्ये फक्त 5 वर्ष आपल्याकडे आमदारकी होती. जर कधी आमदारकी नाही तर आपल्याला आमदार निधी मिळू शकत नाही किंवा नगरपालिका आपल्या ताब्यात नाही. नगरपालिका तुम्ही देऊन टाकली, ते काय सांगितलं, काय बॅट का काय दिली म्हणजे ते. आता काय झालं, ते बॅट कोणाच्या पाठीमागे लागले आपल्यालाही माहिती नाही. आता म्हणजे अशी परिस्थिती. पण खरं पाहिलं तर आज आपण पाहतोय की आदरणीय कोल्हे साहेबांनी जो दिशा इथं कोपराव शहराला दाखवून दिलेली आज आपण पाहतोय, हे इथं 18 पगड जातींचं लक्ष्मीनगर. 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 18 पगड जातींचं ल
इथं आमच्या त्या राजगुरुताई सुद्धा इथं नगरसेवक होत्या. असे वेगवेगळे सगळ्या समाजातील सगळे असे वेगवेगळे इथं नगरसेवक या भागातून प्रभागातून निवडून गेले आणि सगळे गुन्ह्या गोविंदाने राहतात. आजचं आपण पाहतो की आपल्या सभेचे अध्यक्ष आजीषबाई आहेत, इथं दुसरे ज्येष्ठ नेते भागीरथजी शिंदे साहेब आहेत. त्याच्यानंतर आपल्या इकडं आमचे नसीरबाई आहेत. सांगण्याचं कारण एवढं सांगितलं मुद्दा की इलियासबाई इलियासबाई तर हा माझा खास येतो, त्याला काही सांगावं लागत नाही. म्हणजे ही जी मंडळी आहे, आपण गेल्या 50-60 वर्षापासून कोपरगाव शहरामध्ये सगळ्या जाती धर्माला, छोट्या छोट्या जाती धर्माला एकत्र ठेवून करण्याचं. आता जॉन गोरेचे किती कुटुंब असतील इथं, पण त्या समाजाला सुद्धा सातत्याने लक्ष देऊन देण्याचं काम प्रामुख्याने आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. की संपूर्ण तालुक्यामध्ये जर कधी पाहिलं, ख्रिश्चन समाजाची एकदम थोडीशी मंडळी आहे, पण त्या सगळ्या मंडळीला आपण सातत्याने त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत, आणि कुठेही काही नाही. म्हणजे जॉनला आठवत असं की त्या तिकडं नदीच्या कडेला तो पुतळा होता, तिथं ते पुतळ्याचं विटंबना केली होती. बरोबर आहे का? बरोबर ना? ऐकायला कमी यायला लागलं त्याला. आता जाऊ द्या, काय तो मला वरडावं लागेल. म्हणजे पण तो त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यावेळेस मी स्वतः धावून गेलो आणि ते सगळ्या प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावले. इथं आज आपल्याला आपण पाहतो इथं काही समस्या सांगितल्या. या समस्या कधी सोडवल्या जातील? तुम्ही सांगितलं शवविच्छेदनाचा वास येतो, हे येतो, ते येतो, कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती डांबरीकरण झालं, बाकीच्या तिथं कोणत्या सभागृहासमोर खड्डं झालं, पाणी तळं साचतं, तिथं जनावरं मरतात, तिथं त्याचा दुर्गंध सुटतो, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण घंटा गाडी येत नाही, काही ठिकाणी पाणी जात नाही. ह्या समस्या कधी सुटतील? सत्ता जर कधी आमच्या ताब्यात दिली तरच ह्या समस्या सुटू शकतात. आणि त्याच्यासाठी तुम्हाला 4 कमळावरती आणि 1 छत्रीवरती असं मतदान त्या ठिकाणी करावं लागणार आहे. म्हणजे वार्ड क्रमांक 10 मध्ये 1 कमळ आणि 1 छत्री, वार्ड क्रमांक 11 दोन्ही कमळ आणि वरचं नगराध्यक्षाचं कमळ. कारण की हे लक्षात ठेवायला, आता नावं तर सगळ्यांचीच पाठ आहे मला, पण तुम्हाला कुठं पाठ करत बसवायला, तुम्हाला फक्त चिन्ह लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला चिन्ह लक्षात ठेवायला सोपं असतं, पण हे का बरं करायचं? कारण की आज आपण पाहतोय, मला एक सांगा की आतापर्यंत जे संकट आले असतील त्या संकटाच्या वेळेस इथं आग लागली असेल, कोणाची फायर फायटर आली? संजीवनी कारखान्याचे फायर फायटर. इथं कोणी आजारी पडलं, ॲम्ब्युलन्स कोण पाठवतं? कोणाची एखाद्याची मयत झाली, तिथं रथ कोण पाठवतं? म्हणजे हे काम कोण करतं? आता साहेबांच्या निधनाच्या नंतर आपण विवेक भैयांनी तिथं एक मोबाईल दवाखाना चालू केलेला आहे, फिरता दवाखाना. बस आहे ती येते की नाही इकडं? सगळ्या वार्डात जाते, सगळ्या गावांमध्ये जाते. तिथं डॉक्टर आहेत मुंबईहून आणलेले, आपण ते मुंबईला होते ते, त्यांना इथं येऊन आपण त्यांना चांगला पगार दिला. सोनवणे डॉक्टर म्हणून आहे, तिथं औषधे देतो आपण. कोणाला ऑपरेशन करायचं असेल तर त्याला तिथं ॲम्ब्युलन्सने पाठवतो, त्याला तिथं मदत देतो इफको मार्फत. विकी भया त्याच्यावरती मदत देतात ते ऑपरेशन करायला. तिकडं काय, तिकडं फक्त इलेक्शन आलं का थोडंफार काय दिलं, परत तोंड दाखवायचं नाही. इथं हा जो व्यवसाय चालतो हा कोणाच्या ह्याच्यावरती चालतो? इथं सगळ्यात जास्ती धावून येतं संजीवनी उद्योग समूह.
इथं जे टपऱ्या चालतात, केश कर्तनालय चालतं, इथं जे रिक्षा चालतात, इथं पानटपऱ्या ज्या चालतात, दुकानं जे चालतात, हे सगळे संजीवनी उद्योग समूहाच्या त्या ठिकाणीवरती चालतात. कारण की तिथं आज आपण पाहतो कॉल सेंटर आहे, 1000 मुलं मुली काम करतात, 10 कोटी रुपये खर्च करून ते कॉल सेंटर बांधलेलं आहे. तिथं 1 रुपया सुद्धा आम्ही घेत नाही. सांगितलं त्या मुला मुलींना तिथं पगार जास्त द्या. त्या कॉल सेंटरचा महिन्याचा 4 कोटी रुपये पगार आहे एकट्या कॉल सेंटरचा. मग बाकीचे आमच्या कारखान्याचा पगार आहे, कॉलेजचा तिथं पगार आहे. हे सगळे लोक शहरामध्ये खरेदी करायला येतात, सगळे कपड्यापासून तर सगळं काय असेल तर तशामध्ये. आणि ही सगळी जी मंडळी ते खरेदी म्हणजे चलन जे फिरतं हे संजीवनी उद्योग समूहाच्यामुळे फिरतं. तिथं कॉलपेटीचं कोण येतं काय खरेदी करायला? कॉलपेटीची कधी ॲम्ब्युलन्स आली, कधी फायर फायटर आली, दवाखाना तर नाहीच आहे, बाकीचे काही सुविधा नाहीच आहे. आणि मग इथं या समता पतसंस्थेने ते म्हणतात महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पतसंस्था. फक्त कधी एखादं कोणाला औषध झालं काही दिलं का? रुपये दिला? कधी कोणाला मदतीला आले काय? कधी कोपरावमध्ये 2006चा पूर आला, 25,000 लोकांना 10 दिवस आपण त्या ठिकाणी जेवायची सोय केली होती, कधी कोणी आले? हे सगळं जे सांगतो मी तुम्हाला समजलं पाहिजे. माझं काही आम्ही काय आम्हाला कधी कोणाकडं मी इथं जसं राजकारणात आलो अजून कोणाकडे जेवायला सुद्धा कधी गेलेलो नाही. कोणी सांगावं की माझ्याकडे जेवायला आले म्हणून? कोणाकडे जेवायला जात नाही, कुठंच काही जात नाही. मी घरूनच जेवण करून येतो, घरी जेवायला जातो. इथं आम्हाला म्हणतात की आमचं म्हणणं आहे की लोकांच्या सेवेसाठी आपण आहोत. काय सेवा देतो? इथं 25,007 मुलांवरती तिथं कॉलेज सुरू झालं. संजीवनी कॉलेज जे चालू झालं 7 मुलांवरती झालं. आज 25,000 मुलं आहेत. तिथं माझ्या गाडीवरचं ड्रायव्हर आहे गजानन सोळंके, त्याची मुलगी, त्याला 2 मुली आहेत. त्या 2 मुली इथं इंजिनियर झाल्या. मोठ्या मुलीला 4 लाख रुपये महिन्याला पगार आहे, दुसरीला सुद्धा जवळजवळ 2 लाख रुपये महिन्याला पगार आहे. त्या दोघींनी वडिलांच्या साठी पुण्यामध्ये फ्लॅट घेतला. माझा दुसरा एक गोरख होन म्हणून शिपाई होता आमच्या गेस्ट हाऊसला, त्याचा मुलगा विद्यापीठात पण आला, गोल्ड मेडलिस्ट आला. त्याला महिन्याला 6 लाख रुपये पगार त्या ठिकाणी. इथं आमचं वसंत बसेल, त्याची मुलगी इंजिनियर झाली, बरोबर आहे ना? कुठे येते ती? पुण्याला आहे ती. 3 लाख रुपये पगार आहे तिला. म्हणजे आमचा चर्मकार समाजाचा बांधव आहे तो, त्याच्या मुलीला इथं शिकली, 3 लाख रुपये तिला पगार त्या ठिकाणी. त्याचबरोबर आमच्या कारखान्यामध्ये शेख मामू म्हणून ट्रॅक्टरचा ड्रायव्हर, त्याचा मुलगा शिकून जर्मनीमध्ये त्या ठिकाणी हे करतोय. त्याच्यानंतर आमचं अल्पसंख्याक समाजाचे आमचे खिर्डीचे भास्कर, त्यांचा मुलगा गेस्ट हाऊसला इंचार्ज, आमची त्यांचा मुलगा, तो इथून इंजिनियर झाला, तो जर्मनीला सर्व्हिस करतोय. शहरातले ग्रामीण भागातले हजारो मुलं या ठिकाणी शिकले. इथं या ज्या मुली बसल्या ते सगळे मुलं बसले लहान लहान, यांचं आपल्याला भवितव्य घडवायचं का नाही, हा खरा प्रश्न आहे. इथं ज्यावेळेस संपूर्ण देशातले लोक आपल्याकडे शिकायला येतात, गावात आल्यानंतर ते म्हणतात गावात काय इथं सगळं धूळ, काय गटरीचं पाणी बाहेर पडतंय, बाकीचं काय होतं, हे सगळं जे पाहतात, कुठं काय डुकरं फिरतायत, कुठं गाढवं फिरतायत, सगळं असं जे चित्र पाहायला मिळतं. हे बदलायचं असं तर आपल्याला आपला विचार चांगला करावा लागेल की आपल्याला मत कोणाला टाकायचं. जे टक्केवारी घेणारे, जे हप्ते घेणारे, ज्यांचं आज आपण पाहतो कोणाचं पीए कशामुळे जेलमध्ये गेलेलं आहे, 1 महिना झाला, कशामुळे गेलं जेलमध्ये?
आणि कोण असे कोणालाही कॉन्ट्रॅक्ट देतात. इथं सांगितलं तुम्ही काय काय आमच्या कदमनी सांगितलं किंवा काय कशा पद्धतीने त्यानं तो आता लय हुशार आहे. तो आता कमी झाला. पूर्वी लय हुशार होता तो. सुनीलच्या काळात लय हुशार होता तो. आता कमी झाला जरा तो म्हातारा झाला. बरोबर आहे का ते? पण त्या सगळ्या म्हणजे त्या आपण जर काही नीट पाहिलं अभ्यास केला समजा ते हे मत कशासाठी कोणाला टाकायची की आज आपल्याकडं इथं आपण जे पाहतोय इथं आमच्या अल्पसंख्याक समाजाचे अनेक बैला भगिनी अनेक युवक या ठिकाणी आलेले. अरे हा आपण एकोपा टिकवला. या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेमध्ये उर्दू शाळा वाचल्या पाहिजे म्हणून मी निर्णय घ्यायला लावला. जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये पहिला आणि पहिला कोपराव तालुक्यामध्ये उर्दू शाळा मी त्या ठिकाणी काय आणल्या की हे मुलं लहान मुलं त्यांना उर्दूतून शिकायचं तर उर्दूतून शिकू द्या पण शिकले पाहिजे हे झालं पाहिजे. त्याचबरोबर आज आपण पाहतोय की आमदार निधी ज्यावेळेस आपण पाहिला आपण ज्यावेळेस म्हणतो सबका साथ सबका विकास सबके साथ में आमदार ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस कब्रस्तानला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानांसाठी 20 कब्रस्तानांना पैसे आमदार निधीमधून त्यावेळेस आणून दिले. हे कशामुळे होऊ शकतं त्या लहान मुलींना सुद्धा समजलं पहा त्यांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे खरे त्यांना समजलं. हे त्यांना समजलं पाहिजे की आपल्याला कोण कशा पद्धतीने पुढची आपली वाटचाल करायची पुढची पिढी किती घडवायची हे समजलं नाही आपल्याला तर आपण त्याला दोषी होऊ. नुसत्या चपट्या द्यायच्या मारामाऱ्या करायला लावायच्या मटण खाऊ घालायचं हे ठेकेदारी द्यायची भांडणं करायला लावायचे. आयुष्यामध्ये कोले कुटुंबाने असं कधीच या ठिकाणी केलेलं नाही. हा इथं बसला मुसळ्या मुसा शिखर ना जरा हा बर पुढे इकडं शरद त्रिभुवन आता हा बिचारा आपल्या पार्टीमध्ये आहे प्रामाणिकपणे आजारी पडला वॉचमॅन की करत होता वॉचमॅन की बरं का बरं आहे ना वॉचमॅन की करत होता. त्याने मला फोन केला दादा मी आजारी पडलो बरोबर त्याच्या मिसेसनी फोन केला बरोबर ना म्हटलं त्याला मदत करा कारण की शेवटच्या घटकापर्यंत याची मिशी काबर टाईट राहिली मी आपण त्याच्या पाठीमागे म्हणून राहिली मग बरोबर आहे का नाही हा बर बोल. 2023 मध्ये मरणाचा कार्यक्रम आला आणि तेव्हापासून ठरवलं मला 3 लाख रुपये गरज होतं आणि आता मी नगरपालिकेमध्ये झाडामध्ये होतो तर दादा मला भरपूर मदत केली म्हणून मी दोनदा मरणाच्या दारामध्ये आलो म्हणून मी मी मुद्दावर ते सांगितलं नाही आकडा काही त्यांनी सांगितलं बिचारीने फार थोडे लोक असतात असे की त्यांना काय मदत झाली त्याचं सुद्धा कबुली देतात. मी आतापर्यंत गेल्या अनेक वर्षापासून अनेक लोकांना मी मदती केलेल्या पण माझं म्हणणं आहे की ह्या हाताने दिलेलं या हाताला सुद्धा समजलं नाही पाहिजे अशी माझी त्या ठिकाणी भूमिका आहे आणि ती आतापर्यंत आपण करत आलो. आपण काय असे फ्लेक्स लावत नाही लावा फ्लेक्स निधी नाही आला तरी फ्लेक्स लावा. नंतर आज आपण पाहतोय जे बोर्ड लावले होते बोर्ड सुद्धा काढून नेले आता का बरं ते नुसते आता बोर्डावरती लोक तपासतील कुठे गेला निधी म्हणून इतका निधी आला म्हणून बोर्डच गायब झाले सगळीकडचे. म्हणजे आपल्याला तुम्हाला नीट विचार करायला पाहिजे की आपल्याला ही सगळं गेल्या 60 वर्षापासून अरे ज्या वेळेस काही अडचणी आल्या असतील या कोपराव शहरातला सलोखा ठेवण्याच्यासाठी हे कोले फॅमिलीने आतापर्यंत केलेलं आहे. ज्यावेळेस बांगडी चाल जाळली गेली कोले साहेब त्या ठिकाणी आले. ज्यावेळेस असे प्रसंग निर्माण झाले कोले कुटुंब त्या ठिकाणी आले. माझे ज्यावेळेस त्या इथं ऑपरेशन होतं माझं मुंबईला पण इथं त्यावेळेस काही लोकांनी काही हे करा ठरवलं होतं
मी म्हटलं आमदार द्यायला म्हटलं तुम्ही इथं थांबा, कोपरामध्ये गडबड नाही झाली पाहिजे. माझं मुंबईला ऑपरेशन होतं, त्या इथं थांबल्या. मोर्चा झाल्यानंतर रात्री मुंबईला मला भेटायला आल्या होत्या. हे का बरं की हे जे आपण करतोय या सगळा समाज हा एक कुटुंबाचा आपण कुटुंब मानतो. आणि मग फक्त इलेक्शन पुरतं नाहीये. इथं आज आपण पाहतो ग्रामीण रुग्णालय आणलं, मग इतकं जर कधी त्याचा इथं लोकांना त्रास होत असेल, संविषाराचा वास येत असेल, ती जबाबदारी लोकप्रतिनिधीची होती की त्यांनी नगराध्यक्षाची जबाबदारी होती की त्यांनी त्याचा बंदोबस्त त्या ठिकाणी करायला पाहिजे होता, तो केला नाही. माझ्याबरोबर संधान साहेब, आपले वृषालीताई आढाव, प्रशांत कडू व मस्केताई यांनाही मतदान रूपी आशीर्वाद द्यावे माझी हीच विनंती आहे. माझी निशाणी छत्री आहे आणि बाकीचे सर्वांची निशाणी कमळ आहे. सर्वांनी मतदान रूपी आम्हाला आशीर्वाद द्यावे हीच माझी विनंती आहे.